सगळा एरिया कव्हर झाला पाहिजे या साईडला आणि त्या कॅमेरामधून समोरचा व्हायला. एक्सक्यूज मी, हा ऑल सेट. येस एकदम बेस्ट. आपलं हे पोस्ट वेडिंग शूट आहे ना खूप भारी होणार आहे असं मला वाटते. लोक खूप एक्साइट आहेत आपल्या कपलचं पोस्ट वेडिंग रिच्युअल्स बघण्यासाठी. आपला हा शो पण लाईव्ह जाणार आहे आणि हे युनिक आयडिया ना लोकांना खूप आवडली होती. कंपनीचा सेल काय वाढला होता माहितीये. आत्ताही लोक डोळे टिपून बसलेत हा शो बघण्यासाठी. सगळं एकदम जबरदस्त होणार आहे. येस, होणारच. म्हणजे आम्ही किर्लोस्कर सगळं अरेंज करणार आहे, म्हणजे सगळं बेस्टच होणार है ना. ऐका ना, माझ्यासाठी सुद्धा काही काम असेल तर सांगाल का? हा नाही, हा कसं आहे ना, मी सुद्धा या घरातली महत्वाची व्यक्ती आहे, त्यामुळे मी सुद्धा या शूट मध्ये दिसले पाहिजे. आणि नेमकं किर्लोस्कर घर चालवतं कोण हे सुद्धा जगाला कळलं पाहिजे है ना. बघ मॅडम, तुम्ही अजून तयार नाही झालात? एक मिनिट, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. पारू नसणार आहे या शूटला. पारू मॅडम नसणार? मग कोण असणार आहे? अनुष्का, तर या अनुष्का कोण? आमची नवी ब्रँड अँबॅसिडर आहे. आईचा डिसिजन होता सो. नाही नाही, पारू मॅडम मागच्या वेळेला पारू मॅडमच होत्या, आताही पारू मॅडमच असायला हव्यात. म्हणजे मला एजन्सी सोबत बोलावं लागेल. नाही नाही, ऐका ना, ते मागच्या वेळेला जोडी चुकली होती, या वेळेला बरोबर आहे. मागच्या वेळेला पारू आणि हरीश अशी जोडी होती, पण ऐन वेळेला हरीश न आल्यामुळे आदित्यला बसावं लागलं. पण आता खऱ्या आयुष्यात आदित्यची होणारी बायको अनुष्का हे शूट करेल. पण मॅडम हे बघा, हे शूट होईल तर आदित्य आणि अनुष्का सोबत होईल, नाहीतर नाही होणार. हवं तर मॅकला फोन करू शकता तुम्ही. नाही नाही मॅडम, तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करूनच घेतला असेल, पण एजन्सीच्या काही तत्व असतात, काही नियम असतात, ते मोडून नाही ना चालत. आणि ही जोडी जर लोकांनी नाही स्वीकारली तर खूप मोठं नुकसान होईल. ती रिस्क घ्यायला मी तयार आहे, कारण माझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. आदित्य सर, मॅडम काय म्हणतायत? पाऊल मॅडम नसणार आहेत तुमच्यासोबत शूटला? बरोबर बोलतात त्या. या शूटचे सगळे डिसिजन्स घ्यायची जबाबदारी अहिल्या देवींची. त्या म्हणतील तसंच होईल आणि त्याचे जे काही परिणाम होईल त्याची संपूर्ण जबाबदारी किर्लोस्कर कंपनीची असेल. प्रीतम, हा माझा फेटा नाही आला असून. हा बघतो. तशी मला सुद्धा मॉडेलिंगची खूप कॅमेरा आवड प्लेसमेंट आहे. करून घ्या, इकडे लावून घ्या. पारू, मला जरा पाणी दे ना. आणते. हॅलो हॅलो, आम्ही बंगल्याबाहेर आलोय. 5 मिनिटात पैसे घेऊन ये बाहेर, नाहीतर आम्ही येतो आत. येतीये. पारू, मला एक जरा इम्पॉर्टंट काम आहे, मी आलेच. हा अनुष्का मॅडम, कुठं चाललं गडबडीनं? येळ नाही आपल्याला, बोल. आदित्य सर, तुम्ही अजून तयार नाही? आता काउंटडाऊन सुरू होईल. Yes. अनुष्का मॅडमना बोलवा. हो, एक्सक्यूज मी, अनुष्का मॅडमला बोलवा प्लीज. सीता, मला खात्री आहे की हे प्रोजेक्ट सुद्धा सक्सेसफुल होणार आहे. आणि हो, या शूटमध्ये कसलीही कमी राहता कामा नये. हा हो कारण आपल्या कंपनीच्या सक्सेससाठी हे सक्सेसफुल होणं महत्वाचं आहे. हो आई. आदित्य, मी आलोच. होईल व्यवस्थित सगळं, नको टेन्शन घे. अशा महत्वाच्या येळी अनुष्का मॅडम गडबडीनं का निघून गेल्या?
मगाशी जेव्हा त्यांना फोन आला तेव्हा त्यांनी मुद्दाम मला पाणी आणायला पाठवलं. काही काही गडबड तर नसेल ना? काउंटडाऊन सुरू झालंय. अनुष्का मॅडमला बाहेर बोलवलंय. ओ वा. मी सांगते त्यांना. ते तडमडलाय काय माहिती. हॅलो, कुठे आहेस रे? बंगल्याच्या मागच्या बाजूला आहे. येऊ का घरात? हा, मूर्ख आहेस? मी इकडे पॉवर हाऊस पाशी थांबली, लवकर ये. आज बरोबर मला वेळ नाहीये, नाहीतर याची बरोबर सोय केली असती. चला अनुष्का मॅडमना बोलवा. अनुष्का आली नाही का अजून? मी बघते. वहिनी आल्या नाहीत का अजून? दादासाहेब मी बघून येते. हा, अनुष्का मॅडमना बोलवू लागले त्यांना, ते अजून आलेले नाहीयेत. कुठं राहिले अनुष्का मॅडम? त्या जर का आल्या नाहीत ना तर लई मोठा गोंधळ होईल. पारू, अनुष्का कुठे? अनुष्का मॅडम इकडंच होत्या, पण त्या अनुष्का गायब झाली. नाही म्हणजे मागच्या वेळी हरीश गायब झाला होता, आता अनुष्का. वहिनी मी काय म्हणते, मागच्या वेळी हरीशला या पारूनेच गायब केलं होतं. म्हणजे बघा ना, आदित्यच्या शेजारी लग्नासाठी हिला बसायचं होतं म्हणून. आणि आता अनुष्का आदित्यच्या शेजारी बसू नये म्हणून हिने अनुष्कालाही गायब केलं असणार. हो हो ना, तुझा प्लॅन आहे ना हा? नाही तसं काय बी नाही देवी आई. अनुष्का मॅडम इकडंच कुठेतरी आसपास आहेत म्हणल्या. म्हणजे मला म्हणल्या की मी येते, पण त्या आल्या नाहीत अजून. मी लगेच त्यांना शोधून येते. हा चान्स आहे, आपण मिरवून घ्यायचा. वहिनी मी काय म्हणते, म्हणजे बघा ना, पारूने जर खरंच त्या अनुष्काला गायब केलं असेल आणि ती आलीच नाही तर एक काम करायचं का, मीच तयार होऊन बसू का? म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं कन्सर्न म्हणून बोलतेय फक्त मी, बाकी काहीच नाही. दामिनी, अजिबातच अक्कल नाहीये का ग? थोडा विचार करत जा ना बोलण्याच्या आधी. अरे यार, सगळ्यांचे फोन येऊन गेले. आता आदित्य पण कॉल करतोय. याचा कॉल रिसीव्ह नाही केला तर हा बाहेर येणार मला शोधायला. हॅलो आदित्य, हा मी येतेच आहे आतमध्ये, एक इमर्जन्सी होती. अगं कुठे आहेस तू? शूट थांबलाय. हो बाय नो आदित्य. अरे काय झालंय का, गरजू माणसाला अर्जंटली मदत करावी लागली. त्याची आई खूप सिरियस आहे आणि त्यांना आजच्याच अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलंय, म्हणून मी त्यांना मदत करत होते रे. तू नको ना काळजी करू, मी लगेच येते आतमध्ये. हा हा बाय. हॅलो. मूर्ख माणसं. ठीक आहे, वेळ झाली का यायची? हे घे पैसे आणि तोंड दाखवू नको मला परत. चल निघ. जाए क्या? झालं तुझं बघून? निघ. जाए क्या?
कोण आहे ती माणसं? अनुष्का मॅडमनी यांना कसली बॅग दिली बघायला पाहिजे. गुड. एकदम परफेक्ट. आता आपल्या लग्नानंतरच्या विधी होतील. माप ओलांडणे, उखाणा घेणे, गृहप्रवेश आणि लक्ष्मीच्या पावलांनी या विधी सगळ्या एक एक करून होतील. आता तुम्हाला ओरिजिनल नवरा बायकोसारखं वागावं लागेल. आपल्या प्रेक्षकांना ओरिजिनल कपल वाटलं पाहिजे, म्हणजे तुमच्या डोळ्यात प्रेम दिसलं पाहिजे. एक मिनिट ब्रेक घ्या. डिरेक्टर सर, ऐका ना, हे ओरिजिनल कपलच आहे. हा अजून लग्न नाही झालंय, पण लवकरच होणार आहे. पण त्या मागच्या ऍड शूटला जी मजा आली होती ना, तशीच मजा या शूटला सुद्धा आली पाहिजे आम्हाला. चला चला परत. दादा हस ना जरा. पारू कुठे आहे? पारो माहित नाही रे, असेल इथेच कुठं जरी. काय आलं? जा जाऊन बघ. बरं मी बघतो, थांब. एक मिनिट. आपलं मागचं शूट एकदम पॉप्युलर झालं होतं आणि आता लग्नानंतरच्या विधी बघायला लाखो लोक जॉईन झालेत. हे ऍड शूट पण आपलं एकदम सक्सेसफुल होणार आहे असं मला वाटतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोला, पैसे आणलेत? ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. चलने का? यो पुलिस थाना आहे ना. रोक. श्रीकांत, हे दोघं किती छान दिसत आहेत ना एकत्र. असं वाटतंय की अजिबात वेळ घालवू नये आणि त्या दोघांचं ताबडतोब लग्न करावं आणि अनुष्काला आपल्या घरी सोन म्हणून आणावं. मी काय म्हणते, काही मज्जाच येत नाहीये ना. आदित्य बघा ना कसं होतं. असे ते डेमो शूट झालं होतं ना पारू सोबत, तेव्हा खूप खुश होता. अच्छा अच्छा, पारू नाहीये म्हणून असं करतोय का? दामिनी, तुझं इथे काही महत्वाचं काम नसेल तर तू जाऊ शकतेस. आहे ना माझं महत्वाचं काम. ते काय? चला आता गृहप्रवेशासाठी दोघांनी दारात उभे राहा. चल आदित्य. मित्राला दिलेला शब्द मोडतं का कोणी? तू प्रॉमिस केलं होतंस मला, तू या सगळ्या शूट मध्ये पूर्ण वेळ माझ्या सोबत असशील. तुझ्याशिवाय हे नाही आहे पॉसिबल यार. तुझ्याशिवाय नाही आहे पॉसिबल. का नाही शक्य होणार? आपलं ठरलंय ना. आणि तसं बी आपण हे समजत देवी आईंसाठी करतोय. अरे आदित्य, असं हसतोयस काय? चल ना. बघ, मी म्हणालो होतो ना सगळं व्यवस्थित होईल. चल ना. पैसे? अनुष्का मॅडमनी हे पैसे या माणसांना कशा पाय दिले? आणि ही पैशाची बॅग घेऊन ही माणसं पोलीस स्टेशनला का आली आहेत? कोण आहे ते माणसं? आणि या समद्याचा अनुष्का मॅडमशी काय संबंध आहे? अरे काय झालंय का, गरजू माणसाला अर्जंटली मदत करावी लागली.
त्याची आई खूप सिरियस आहे आणि त्यांना आजच्या आज अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलंय. म्हणून मी त्यांना मदत करत होते रे. म्हणजे अनुष्का मॅडम फोनवर खोटं बोलल्या. सत्य काय आहे हे मला शोधून काढावंच लागेल. ठीक आहे, दोघांना घेऊन जाऊया. तिसरा कुठे आहे रे? त्याच्या घरातल्यांनी आधीच जामीन केला त्याचा. चल ठीक आहे, थँक्यू वकील. वेलकम. अनुष्का मॅडमनी या गुंडांना सोडवण्यासाठी पैसे का दिले असतील? हॅलो, कुठे आहेस तू? अख्खं घरभर शोधलं मी तुला. बरं, जिथे कुठे असशील तू आधी इथे हॉलमध्ये या. तो दादा विचारतोय तुला, त्याचा पेशंट संपला ना, उठून निघून जाईल. आलेच आलेच. हा, ये लवकर. अनुष्का मॅडम असं का करतायत ना, हे कळायलाच पाहिजे. हस जरा हस. असं काय पनिशमेंट दिल्यावर का उभा आहे तू? बघ, मला माहिती आहे काय सुरू आहे, पण काम आहे ना यार आपलं. हा, ए पारू, काय होतेस तू? हा, कधीपासून शोधतोय तुला? बरं, आता कुठेही जाऊ नको, गपचूप आज चल माझ्यासोबत. कुठल्या क्षणी सोडून जाईल तो. ते लग्न तुझ्यासोबत केलं आणि लग्नानंतरची विधी तिच्याबरोबर करतोय ना, म्हणून गिल्ट येते त्याला. काय? अगं, म्हणजे ते शोटवालं ग. शोटवालं लग्न तुझ्याबरोबर केलं ना, आणि आता विधी तिच्याबरोबर करतोय म्हणून. सोड ते, चल चल आज चल माझ्याबरोबर. ये, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चल ये. रोल ऍक्शन. आता तुम्ही समोर ठेवलेलं माप ओलांडा. चल पारू. पारू, अशीच हसत राहा.